Guys, let's start our today's lesson. Guys, आपलं पहिलं सेंटेन्स आहे मी 5 वाजल्यापासून खेळत होतो. आता तुम्हाला मी सांगितलं या व्हिडिओचा फर्स्ट पार्ट जर तुम्ही बघितला नसेल तर तो नक्की बघा. तुम्हाला क्लिअर होईल की आपण कशा प्रकारचे सेंटेन्स बघत आहोत. आता तुम्हाला बघायचं आहे की सेंटेन्सचा टाइम कोणता आहे. टाइम म्हणजे प्रेझेंट आहे, पास्ट आहे का फ्युचर आहे. तर मला सांगा सेंटेन्सचा टाइम कोणता आहे. पास्टचा टाइम आहे कारण खेळत होतो म्हणत आहे. याचा सेन्स कोणता येत आहे. सेकंड आपलं स्टेप काय सेन्स बघायचा आहे. याचा सेन्स जो आहे तो येत आहे परफेक्ट कॉन्टिन्युअसचा. म्हणजे एखादी क्रिया 5 वाजल्यापासून 5 वाजता चालू झाली आणि पास्ट मध्ये ती चालू सुद्धा होती. क्लिअर झालं. म्हणजे परफेक्ट कॉन्टिन्युअसचा टेन्स आहे. आणि याचं जे बेसिक आहे ते काय आहे हॅड बीन प्लस वर्बचं आयएनजी फॉर्म. बनवा सेंटेन्स. आय हॅड बीन प्लेइंग सिन्स 5 o'clock. आय हॅड बीन प्लेइंग सिन्स 5 o'clock. क्लिअर झालं. नेक्स्ट. राम कालपासून मला इरिटेट करत होता. राम कालपासून मला इरिटेट करत होता. चला टाइम सांगा. गुड. पाचचा टाइम वाटत आहे. सेन्स कोणता येत आहे. इरिटेट करत होता. सेन्स काय आहे कालपासून मला तो इरिटेट करत होता. कालपासून म्हणजे एखादी क्रिया खूप पूर्वी चालू झाली आहे आणि ती आता सुद्धा चालू आहे. सेम ॲज इट इज फर्स्ट सेंटेन्स. परफेक्ट कॉन्टिन्युअस पास्ट टेन्स आहे. आणि याच्यामध्ये तुम्हाला माहित आहे याचं बेसिक काय आहे हॅड बीन प्लस वर्बचं आयएनजी फॉर्म. बनवा सेंटेन्स. राम had been irritating me since yesterday. राम had been irritating me since yesterday. गाईज तुम्हाला टेन्स समजायला प्रॉब्लेम होत असेल किंवा सिन्स कुठे यूज करायचं तुम्हाला माहित नसेल तर गाईज काय करा आपल्या टेन्सचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहेत तो व्हिडिओ नक्की बघा. तुमचं सगळे काही डाऊट्स क्लिअर होतील. आणि जे काही प्रिपोजिशनचे व्हिडिओज आहेत त्याच्यामध्ये सीन्स आहे फॉर आहे हे तुम्हाला मी खूप चांगल्या प्रकारे समजून सांगितलं आहे. तो पण व्हिडिओ बघा. तुमचे सगळेच डाऊट क्लिअर होतील आणि तुम्ही असे सेंटेन्स खूप फटाफट बनवू शकणार आहात. त्याने 2 दिवसात एक पुस्तक वाचलं आहे. त्याने 2 दिवसात एक पुस्तक वाचलं आहे. टाइम सांगा. गुड. प्रेझेंटचा टाइम वाटत आहे. सेन्स कोणता येत आहे वाचलं आहे. बरोबर. परफेक्ट. परफेक्टचा सेन्स येत आहे म्हणजे परफेक्ट प्रेझेंट टेन्स. आणि परफेक्ट प्रेझेंट टेन्स मध्ये बेसिक काय आहे हॅव किंवा हॅज प्लस वर्बचं थर्ड फॉर्म घ्यायचा आहे. क्लिअर. मग बनवा सेंटेन्स. ही हॅज रेड अ बुक इन 2 days. ही हॅज रेड अ बुक इन 2 days. गाईज आपलं फर्स्ट सेंटेन्स सेकंड सेंटेन्स आणि थर्ड सेंटेन्स याच्यामध्ये कन्फ्यूज होऊ नका. पहिल्या 2 सेंटेन्समध्ये एखादी क्रिया एखाद्या वेळेला चालू झाली आणि ती आतापर्यंत चालू आहे असं सांगितलेलं आहे. आणि या सेंटेन्समध्ये एखादी क्रिया एखाद्या वेळेला सुरू झाली आणि संपली आहे ती संपली सुद्धा आहे हे सांगितलेलं आहे. ऍक्टर संतुलित आहार घेतात. म्हणजे ऍक्टर जे आहे संतुलित आहार घेतात. सेंटेन्स आहे. याचा जो टाइम आहे तो टाइम कोणता आहे. टाइम म्हणजे काय प्रेझेंटचा आहे पास्टचा आहे किंवा फ्युचरचा आहे. याला आपण टाइम असं बोलत आहोत. तर मला टाइम सांगा. गुड. प्रेझेंटचा टाइम वाटत आहे. आणि सेन्स कोणता येत आहे संतुलित आहार घेतात. सिंपल सेंटेन्स आहे म्हणजे सिंपलचे सेन्स येत आहे सिंपल प्रेझेंट टेन्सचा. आणि सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये बेसिक काय आहे तुम्हाला माहित आहे. वर्बला यस किंवा यस लागतं ते केव्हा लागतं हे सगळं तुम्हाला टेन्सचा व्हिडिओ बघितल्यावर कळेल. सेंटेन्स बनवा. ऍक्टर्स ईट अ बॅलन्स्ड डाएट. ऍक्टर्स ईट अ बॅलन्स्ड डाएट. माझा भाऊ मला मार्गदर्शन करत नव्हता. माझा भाऊ मला मार्गदर्शन करत नव्हता. टाइम सांगा. पास्टचा टाइम आहे. बरोबर. आता सेन्स सांगा. सेन्स म्हणजे काय कॉन्टिन्युअस आहे प्रेझेंट आहे परफेक्ट आहे किंवा परफेक्ट कॉन्टिन्युअस आहे. याला आपण सेन्स असं म्हणत आहोत. सेन्स सांगा. गुड. कॉन्टिन्युअस पास्टचा सेन्स येत आहे. आणि याचं बेसिक काय आहे वॉज किंवा वर प्लस वर्बचं आयएनजी फॉर्म. सेंटेन्स बनवा.
कॉन्टिन्युअसचा सेन्स तर तुम्हाला कॉन्टिन्युअस पास्टचा येत आहे, पण तो पण कसा नेगेटिव्ह येत आहे. म्हणजे इथे तुम्हाला काय घ्यावं लागेल बेसिकमध्ये वॉज किंवा वर प्लस नॉट प्लस वर्बचं आयएनजी फॉर्म. क्लिअर? बनवा मग सेंटेन्स. माय ब्रदर वॉज नॉट गायडिंग मी. माय ब्रदर वॉज नॉट गायडिंग मी. नेक्स्ट, डॉक्टर रात्रीपासून काम करत नाहीत. डॉक्टर रात्रीपासून काम करत नाहीत. बघा गाईज, आता मला सांगा, टाइम सांगा. प्रेझेंट. गुड. आणि सेन्स कोणता येत आहे? याचा जो सेन्स आहे तो सेन्स आहे परफेक्ट कॉन्टिन्युअसचा. तो पण कोणता? नेगेटिव्ह. बघा गाईज, डॉक्टर रात्रीपासून काम करत नाहीत. रात्रीपासून आला आहे म्हणून हे परफेक्ट कॉन्टिन्युअसचं आहे. एखादी क्रिया एखाद्या वेळेला सुरू झाली आणि ती आता पण चालू आहे. क्लिअर? आणि परफेक्ट कॉन्टिन्युअसचा जो नेगेटिव्हचा जो बेस आहे तो बेस काय आहे? हॅव किंवा हॅज प्लस नॉट प्लस बीन प्लस वर्बचं आयएनजी फॉर्म. क्लिअर? डॉक्टर्स हॅव नॉट बीन वर्किंग सिन्स नाईट. डॉक्टर्स हॅव नॉट बीन वर्किंग सिन्स नाईट. क्लिअर? नेक्स्ट, त्याने फुटबॉलला जोरात किक मारली नव्हती. टाइम कोणता आहे? पास्टचा. आणि सेन्स कोणता आहे? सेन्स बेसिक काय आहे? हॅड प्लस नॉट प्लस वर्बचं आयएनजी फॉर्म. सेंटेन्स बनवा. ही हॅड नॉट किक्ड फुटबॉल हार्ड. ही हॅड नॉट किक्ड फुटबॉल हार्ड. क्लिअर? नेक्स्ट, ते कॅफेमध्ये मेनू ठरवत होते. याचा जो टाइम आहे तो कोणता आहे? पास्टचा. आणि सेन्स कोणता येत आहे? सेन्स येत आहे कॉन्टिन्युअस पास्टचा. आणि कॉन्टिन्युअस पास्टमध्ये आपले बेसिक काय असतं? वॉज किंवा वर प्लस वर्बचं आयएनजी फॉर्म. बनवा सेंटेन्स. दे वर डिसाइडिंग मेनू ॲट अ कॅफे. दे वर डिसाइडिंग मेनू ॲट अ कॅफे. नेक्स्ट, आम्ही मॉलमध्ये भेटलो होतो. टाइम कोणता आहे? पास्टचा. आणि याचा सेन्स कोणता येत आहे तुम्हाला? बरोबर, परफेक्ट पास्टचा सेन्स येत आहे. आणि परफेक्ट पास्टमध्ये आपण बेसिक काय घेतो? हॅड प्लस वर्बचं थर्ड फॉर्म. बनवा सेंटेन्स. वी हॅड मेट ॲट द मॉल. वी हॅड मेट ॲट द मॉल. वी हॅड मेट ॲट द मॉल. आता मी ॲट आणि इन दोन्ही लिहिलं आहे. जर तुम्ही मॉलच्या आजूबाजूला भेटला असताल किंवा मॉलच्या पार्किंगमध्ये भेटला असताल किंवा मॉलच्या डोरवर भेटला असताल तर तुम्ही ॲट घ्या. जर तुम्ही मॉलच्या मध्ये म्हणजे एका स्पेसिफिक मॉलच्या मध्ये भेटला असाल तर तुम्ही इन घ्या. क्लिअर? नेक्स्ट, मी पार्कमध्ये नोट्स घेत आहे. टाइम सांगा. प्रेझेंट. गुड. आणि सेन्स कोणता येत आहे? कॉन्टिन्युअस प्रेझेंट. व्हेरी गुड. आणि याचा जो बेसिक काय आहे? एम इज आर प्लस वर्बचं आयएनजी फॉर्म. क्लिअर आहे? बनवा सेंटेन्स. आय एम टेकिंग नोट्स इन द पार्क. आय एम टेकिंग नोट्स इन द पार्क. गुड. त्याने पार्कमध्ये व्यायाम केला आहे. त्याने पार्कमध्ये व्यायाम केला आहे. टाइम सांगा. प्रेझेंट. गुड. आणि सेन्स परफेक्ट प्रेझेंटचा सेन्स आहे. आणि परफेक्ट प्रेझेंटचं बेसिक काय आहे? हॅव किंवा हॅज प्लस वर्बचं थर्ड फॉर्म. बनवा सेंटेन्स. अगदी इझी आहे. सेंटेन्स काय आहे? ही हॅज एक्सरसाइज्ड इन द पार्क. ही हॅज एक्सरसाइज्ड इन द पार्क. आता गाईस तुम्ही म्हणाल की मॅम आम्ही प्रत्येक वेळेस असंच बघून सेंटेन्स बनवायचे का? तर याचं आन्सर आहे नाही. जोपर्यंत तुम्हाला सवयी होत नाही, जोपर्यंत तुम्हाला कोणतं सेंटेन्स कोणत्या टाइमचं आहे किंवा कोणत्या सेन्सचं आहे त्याचे बेसिक काय हे क्लिअर होत नाही, तोपर्यंत तुम्ही असं प्रॅक्टिस करायची आहे. जेव्हा एकदा अशी प्रॅक्टिस तुमची चांगली झाली की तुम्ही आपोआपच हे सेंटेन्स बोलू शकणार आहात. क्लिअर? नेक्स्ट, राम संडेला टेबल टेनिस खेळतो. अगेन टाइम कोणता आहे बघा? प्रेझेंट. गुड. आणि सेन्स आहे सिंपल प्रेझेंटचा. सिंपल प्रेझेंट मध्ये काय करतात तुम्हाला माहित आहे. बनवा सेंटेन्स.
राम प्लेज टेबल टेनिस ऑन संडे. राम प्लेज टेबल टेनिस ऑन संडे. गाईज, बऱ्याच जणांना प्रिपोजिशन मध्ये गोंधळ होत असेल. ऑन इन कुठे लावायचं, प्रिपोजिशनचा व्हिडिओ बघा, तुम्हाला नक्की क्लिअर होईल. तो एका घंट्यात 3 वेळा स्मोक करतो. टाइम सांगा, प्रेझेंट. आणि सेन्स कोणता आहे? अगेन सिंपल प्रेझेंट. बनवा सेंटेन्स. ही स्मोक्स 3 टाइम्स इन अन आवर. ही स्मोक्स 3 टाइम्स इन अन आवर. म्हणजे एका घंट्यात तो 3 वेळा स्मोक करतो. राम गणितात नापास झाला. टाइम कोणता आहे? पास्टचा आहे. आणि सेन्स कोणता येत आहे तुम्हाला? सिंपल पास्टचा सेन्स आहे. सिंपल पास्ट मध्ये काय बेसिक काय आहे? वर्बचं सेकंड फॉर्म. सेंटेन्स बनवा. राम फेल्ड इन मॅथ. राम फेल्ड इन मॅथ किंवा राम फेल्ड ॲट मॅथ असे घेऊ शकता. तो आरशात बघत होता. टाइम सांगा. गुड, पास्टचा टाइम आहे. आणि सेन्स कोणता आहे? कॉन्टिन्युअस पास्टचा सेन्स आहे. कॉन्टिन्युअस पास्ट मध्ये वॉज किंवा वर प्लस वर्बचं आयएनजी फॉर्म. सेंटेन्स बनवा. ही वॉज लुकिंग इन द मिरर. ही वॉज लुकिंग इन द मिरर. इथे ॲट पण घेऊ शकता आणि इन पण घेऊ शकता. नेक्स्ट, मुलं स्टेजवर परफॉर्म करत असतील. आता मला पहिले याचा टाइम सांगा. गुड, याचा टाइम आहे फ्युचरचा. आणि सेन्स कोणता आहे? सेन्स आहे फ्युचर कॉन्टिन्युअसचा सेन्स आहे. आणि फ्युचर कॉन्टिन्युअस मध्ये आपण कोणतं बेसिक काय आहे? विल बी प्लस वर्बचं आयएनजी फॉर्म. सेंटेन्स बनवा. चिल्ड्रन विल बी परफॉर्मिंग ऑन द स्टेज. चिल्ड्रन विल बी परफॉर्मिंग ऑन द स्टेज. नेक्स्ट, जून मध्ये पाऊस पडत होता. जून मध्ये पाऊस पडत होता. सेन्स टाइम सांगा, पास्टचा. आणि सेन्स कोणता आहे? कॉन्टिन्युअस पास्ट. अगेन सेंटेन्स बनवा. तुम्हाला माहित आहे याचा बेसिक आता. इट वॉज रेनिंग इन जून. इट वॉज रेनिंग इन जून. आता तुम्ही म्हणाल इथे इट कुठून आलं? गाईज, जर तुम्हाला इटचा यूज माहिती नसेल तर आपल्या चॅनलवर त्याचा व्हिडिओ आहे, तो बघा, तुम्हाला चांगल्या प्रकारे समजेल. माझ्याजवळ BMW कार आहे. टाइम सांगा, प्रेझेंटचा. गुड. आता मला याचा सेन्स सांगा. आता तुम्ही म्हणाल मॅम आम्ही तो सेन्स कसा ओळखायचा? इथे लक्षात ठेवा, हे जे सेंटेन्स आहे तुम्ही सेन्स सांगता, पण हे सेंटेन्स जे आहे हे नो ऍक्शन सेंटेन्स आहे. म्हणजे या सेंटेन्स मध्ये कुठलंही ऍक्शन झालेलं नाहीये. माझ्याजवळ BMW कार आहे म्हणजे तुमच्या जवळ आहे, कोणतीही ऍक्शन इथे झालेली नाही. अशा सेंटेन्सला नो ऍक्शन सेंटेन्स म्हणायचं आहे. जवळ किंवा माझ्याकडे, माझ्याजवळ, माझ्याकडे किंवा मला काय आहे अशी सेंटेन्स बनवण्यासाठी आपण हॅव, हॅज आणि हॅडचा यूज करतो. प्रेझेंट मध्ये असेल तर हॅव हॅजचा यूज करतो आणि पास्ट मध्ये असेल तर हॅडचा यूज करतो आणि वर्बचं फर्स्ट फॉर्म घेतो. क्लिअर? हे जर तुम्हाला कन्फ्यूज होत असेल तर याचा पण व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे, तो बघा. सेंटेन्स बनवा. आय हॅव BMW कार. आय हॅव BMW कार. नेक्स्ट,